नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात. बघा, आपण पूर्ण उंची घेतली आहे 13.5, घडी घेतली आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची आपल्याला गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. बघा, याप्रमाणे आपण मापं घ्यायची आहे. नंतर जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाल्यानंतर इथे आपल्याला द्यायचा आहे असा पंचकोनी आकार. तर तुमच्या माहितीसाठी आपण इथे वरती 3 इंच घेतलं आणि इथे आपल्याला असा आकार द्यायचा आहे. बघा, तुम्ही पट्टीने रेष मारली तरी चालेल, पण इथे आपण थोडासा असा गोल आकार दिला आहे. इथे मोंढ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा. नंतर आता ब्लाऊज पीस घेतलं, त्याच्यावरती अस्तर ठेवलं, मोंढ्याची बाजू थोडीशी कट करून घ्यायची आहे. बघा, ह्याप्रमाणे इथे सेंटरसुद्धा काढून घेतला आपण अस्तरला. आता घ्यायचं कॅनव्हासला डबल फोल्ड घडी करायची. बंद बाजूकडे करायची ह्याप्रमाणे आणि एक पदर ओपन करून तिथे घ्यायची पिन लावून. पिन लावल्यानंतर जो आकार आपण कपड्यावरती आखलेला आहे तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं जसा आकार आपण कपड्यावर आखला तसंच इथे आखायचा आणि सेंटरला सुद्धा आपल्याला एक रेष अशी मारून घ्यायची. बघा, अगदी सोप्या पद्धतीत कॅनव्हास कसं लावायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. पुन्हा एकदा आपण त्याची केली घडी आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे. बघा आता, आणि रेषेच्या बाहेर 1 इंच साधारण अंतर ठेवून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं कट करून. कॅनव्हासला सुद्धा सेंटर काढला. आता पीस घेतला तो ओपन करून ठेवला, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवलं आणि ते कॅनव्हास आपण जो आकार बनवला आहे तोच ठेवायचा. सेंटरला सेंटर लावायचा. 2 पिना लावून घ्यायच्या. खालीसुद्धा अगदी व्यवस्थित असं पकडून नीट करायचं. पिना लावल्यानंतर आपण जी रेषा मारली त्या रेषेवरतीच आपल्याला घ्यायची शिलाई मारून. बघा, अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे. जिथे कोपरे येतील तिथे सुई खाली ठेवायची आणि मग कपडा फिरवायचा, म्हणजे तिथे आपोआप तो कोना तयार होतो. आता पिना काढून मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. जास्त शिलाईला खेटून कट करायचं नाही आहे. थोडंसं अंतर सोडून कट करायचं आहे. साधारण 1/2 इंचाचं अंतर सोडून कट करायचं आहे आणि इथे द्यायचे असे छोटे छोटे कट. बघा, आता अगदी व्यवस्थित असे कोपऱ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित असे कट द्यायचे. शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची. आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती मारायची आपल्याला दाबटीप. ती सुद्धा मारताना अगदी व्यवस्थित अशी मारायची, म्हणजे परफेक्ट असा आपला जो आकार आपण देतोय तोच आकार आपला व्यवस्थित असा तयार होईल. म्हणून आपण व्यवस्थित असं बोटाने हे करून आणि दाबटीप अगदी व्यवस्थित द्यायची. सावकाश दाबटीप द्यायची, म्हणजे व्यवस्थित असा आकार तयार होईल. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यावर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, आता कपड्याला पलटी मारायची आणि सगळीकडनं हे अस्तर आहे ना जॉईंट करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित असं जॉईंट करायचं आहे. पूर्ण अस्तर आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे. आता उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा, सगळीकडनं आपल्याला जो कपडा बाहेर दिसतो तो सगळा असा अगदी सावकाश आणि व्यवस्थित असं कट करायचं आहे. आता लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे आहेत. आणि टक्स मारून झाले की लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची, म्हणजे परफेक्ट असा आपला मागचा भाग तयार होतो.
डिझाईन बनवण्यासाठी हा आपण आधी पूर्ण भाग जो आहे मागचा तो रेडी करून घेतला आहे आणि मग आपण त्याच्यावरती छान अशी डिझाईन बनवणार आहे. तर बघा, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पट्टी लावली की त्याला दाबटीप द्यायची आणि पुन्हा मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला त्याच्यावरती मारून घ्यायची. आणि बघा, आता मागचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे. आता घ्यायची आपण लेस. तुम्ही कॉन्ट्रास्ट लेससुद्धा लावू शकता. तर इथे आपण गोल्डन लेस वापरतोय. पूर्ण गळ्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची. बघा, लेसला आधी एका कडेने शिलाई मारायची आणि नंतर पुन्हा दुसऱ्या कडेने सुद्धा आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारायची आहे. म्हणजे लेसच्या दोन्ही कडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट असा आपला गळा तयार होईल. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला दोन्ही बाजूने शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला आता हे करायचं, इथे मध्ये सेंटरला एक आपण रेष मारायची आणि इथे ह्या साधारण 1 ते 1.5 अंतर सोडून आपल्याला ही अशी रेष मारून घ्यायची. इकडनं सुद्धा आपल्याला तशीच रेष मारून घ्यायची आहे. त्याच्यावर सुद्धा आपल्याला आता लेस लावून घ्यायची. जसं आपण रेष मारली तशीच आपल्याला लेस लावून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे. अगदी छान आणि सुंदर सोबर अशी आज डिझाईन आपण बनवतोय. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे लेस लावून घ्यायची आहे. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला दोघंही लेस लावून घ्यायचे. अगदी सुंदर असा आपला गळा तयार झाला. नंतर आपण असे चौकोनी तुकडे घेतलेत 2. त्याच्यावरती काय करायचं, आपला जो लेसचा बंडल आहे तोच आपण असा ठेवायचा आणि खडूने आपल्याला अशी रेष मारून घ्यायची. आता आपण असा सुंदर असा बो बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपण असा गोल आकाराचा, तर बघा आपल्याला थोडा मोठा पाहिजे म्हणून आपण रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून आणि हे कट करून घेतला आहे कपडा. आता जो गोल बनवला आहे तोच गोल आपल्याला पूर्ण शिवून घ्यायचा आहे. जास्त कडेला शिलाई नाही मारायची, थोडीशी मध्ये घेऊन आणि ही शिलाई पूर्ण करायची. बघा, याप्रमाणे आपण ही शिलाई मारून घेतली. नंतर असे कडेला छोटे छोटे कट टाकायचे. आता मध्ये हा कपडा एक पदर उचलून आणि थोडंसं छिद्र पाडून घ्यायचं आणि आपल्याला तो कपडा असा पलटी करून घ्यायचा आहे. बघा, ह्या बाजूने पूर्ण आपल्याला असं कशाच्या तरी सहाय्याने अगदी व्यवस्थित असे कडेला कपडा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला मारून घ्यायची. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावायची. ज्या बाजूने आपण छिद्र पाडलं त्या बाजूने नाही लावायची. दुसऱ्या बाजूने जिकडनं प्लेन कपडा आहे तिकडनं आपल्याला ही लेस लावून घ्यायची. बघा, अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सांगितली, पूर्ण डिझाईन तुम्हाला दाखवली. कशी बनवायची ते तुम्ही नक्की ट्राय करून बघायचं आहे. म्हणजे तुम्हालाही आवडेल ती डिझाईन. अशी ही डिझाईन आहे म्हणून तुम्ही सुद्धाही ट्राय करून बघायची. कोणत्याही ब्लाऊजवर छान दिसेल. बघा, इथे सेंटर काढून घ्यायचा असा आणि एक रेष मारून घ्यायची सेंटरवर. म्हणजे तुम्हाला काय होईल, असं शिवायला सोपं जाईल. बघा, याप्रमाणे असं पकडायचं आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. मशीनवर येत असेल तर मशीनवर शिवा, नाही तर मग हाताने शिवलं तरी चालेल.
बघा अगदी व्यवस्थित असं पकडायचं आहे ते आणि मगच ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर इथे आपण हातानेच शिवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा ह्याप्रमाणे असं शिवून घ्यायचं आहे. अगदी सुंदर आणि नवीन डिझाईन आपण आज बनवतोय, तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलाच पाहिजे मैत्रिणींनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपले व्हिडिओ छान असतात, तुम्ही पूर्ण बघत चला म्हणजे सगळ्या डिझाईनी तुमच्या परफेक्ट अशा लक्षात बसेल. अगदी नवीन शिकत असाल तरी तुम्हाला या डिझाईनी जमतील. इतक्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी डिझाईन सांगत असते. तर बघा हा छान असा बो तयार झालेला आहे. तिथे आपण 7 इंच लांबीचा असा हे घेतलं आहे, लांबीचा कपड्याचा तुकडा घेतला आहे आणि साधारण 2 इंच रुंदीचा आहे. तर त्याला डबल फोल्ड करून थोडीशी अशी खाली तिरपी शिलाई मारायची आणि पुन्हा एक शिलाई अशी सरळ मारून घ्यायची आणि कशाच्या तरी सहाय्याने तिला पलटी करून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे खाली आपल्याला त्या बोला हे 2 नॉड लावून घ्यायचे आहेत. त्याच्याने आणखी सुंदर असा लुक येणार आहे आपल्या ब्लाऊजला. बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे, असे तिरपं ठेवून आणि जॉईंट करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती हे असं पॅक करून घ्यायचं आहे. अशी शिलाई मारून घ्यायची किंवा शिलाई नाही बसली तर हाताने करून घ्यायचं. आपण याला डबल शिलाई मारून घेऊया म्हणजे ते निघणार नाही. आता आपल्याला इथे ब्लाऊजला इथे खाली असं लावून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी डिझाईन आपली अगदी कमी वेळात अशी तयार झाली. मैत्रिणींनो, तर तुम्ही डिझाईन पूर्ण बघायची आहे आणि मला सांगायचं आहे कमेंटमध्ये आजची डिझाईन कशी वाटली. तिथे एक शोचं असं बटन लावून घ्यायचं आहे आपण त्या बोवर, म्हणजे आपली डिझाईन आणखी सुंदर अशी लुक देईल. तर तुम्हाला डिझाईन कशी वाटली आजची सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपला आता डिझाईनचा हा फायनल लुक, अगदी सुंदर आणि छान अशी डिझाईन तुम्हाला जवळून दाखवते. बघा किती सुंदर त्या लेस आणि किती सुंदर असा बो, ते बटनसुद्धा किती सुंदर आणि छान असा आपला परफेक्ट असा गळा. आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले. ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छान व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.